वय 43 असलं तरी तिचं ते अप्सरेसारखं सौंदर्य आणि भरदार रूप गावाकडच्या भल्याभल्यांना गाळ्या करायचं. राजकारणामुळे तिचा श्रीमंत नवरा महिन्यातून 20-20 दिवस घराबाहेर असायचा आणि या अथांगवाड्यात ती पूर्णपणे एकटी असायची. मी अवघ्या 23 वर्षाचा सळसळीत रक्ताचा तरू. त्या दिवशी अचानक शेतात मुसळधार पाऊस झाला. संपूर्ण रानात आम्ही दोघंच होतो. पावसानं तिची ती भिजलेली रेशमी साडी मी बघितली तेव्हा तिच्या नजरेतील ती अनावर ओढ पाहून माझाही संयम सुटला. आणि मग त्या बंद शेडमध्ये निसर्गाच्या साक्षीने आमच्यात असं काही घडलं ज्याची कल्पना कदाचित या वाड्यानेही कधी केली नव्हती. काय झालं त्या रात्री जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. मुंबईच्या गजबजलेल्या आयुष्यात सुटका करून घेण्यासाठी मी पहिल्यांदा साताऱ्यातल्या एका छोट्या, शांत आणि निसर्गरम्य गावात पाऊल ठेवलं होतं. चारही बाजूंना पसरलेली हिरवीगार शेती, मधूनच डोकांवरील छोटे छोटे डोंगर आणि हवेत मातीचा, रानफुलांचा आणि ओल्या गवताचा एक निष्कित उबदार दरवळ पसरत होता. गावातली लोक एकमेकांना नीट ओळखत होती, पण प्रत्येकाच्या मनात काही ना काही गुपित दडलेलं होतं. मी पूर्ण 45 दिवसांच्या सुट्टीसाठी इथे आलो होतो. माझ्या मावशीने मला गावातले सर्वात प्रभावशाली आणि श्रीमंत माणूस सरपंच दादासाहेब शिंदे यांच्या मोठ्या वाड्यात शेतीतील कामासाठी मदत करण्यासाठी पाठवलं होतं. तिचं म्हणणं होतं की यामुळे मला गावाकडचं खरं जीवन समजेल आणि थोडे पैसेही मिळतील. सरपंच दादासाहेब 57 वर्षाचे होते. राजकारणात प्रचंड व्यस्त असल्यामुळे ते महिन्यातून फक्त 18 ते 22 दिवसच बाहेर असायचे. त्यांचा वाडा गावातला सर्वात मोठा आणि सुंदर होता. 2 मजली वाडा, समोर अथांग अंगण, 12 एकर शेती आणि बाजूलाच एक विहीर होती. पण या अथांग वाड्यात एक अशी व्यक्ती राहत होती जिच्याकडे पाहताच नजर खिळून राहायची. त्या होत्या दादासाहेबांच्या पत्नी स्वातीताई. त्यांचं वय 43 वर्ष होतं, पण त्यांना पाहून त्यांच्या सौंदर्याची अतुलनीय मोहिनी कोणालाही पडल्याशिवाय राहत नसे. त्या अतिशय देखणी, एखाद्या अप्सरेसारखी भासत. त्यांचा सडपातळ बांधा, कोरीव नक्षीकांत रूप आणि लाभलेली कांचनकांती वाड्यातल्या सुसज्जतेलाही फिकं पाडत होती. त्यांचे बोलके डोळे पाण्याच्या 2 मोठे तलाव असल्यासारखे वाटायचे, पण त्या डोळ्यात एक प्रचंड उदासपणा, एकटेपणा आणि मनाची मोठी पोकळी स्पष्ट दिसायची. त्यांची चालढाल आणि नखरेल अंदाज गावातील प्रत्येकाला घायाळ करणारा होता. त्यांचा मुलगा पुण्यात MBA करत होता आणि मुलगी बेंगळुरूला शिकत होती. दादासाहेब नेहमी बाहेर, त्यामुळे या एवढ्या मोठ्या वाड्यात स्वातीताई अगदी एकट्या असायच्या. पहिल्याच दिवशी सकाळी जेव्हा मी वाड्यात गेलो तेव्हा स्वातीताई अंगणात उभ्या होत्या. मी माझा परिचय दिला. माझे हट्टेकट्टे आणि पिळदार शरीर पाहून त्यांच्या नजरेत एक विशेष फील, खास जाणीव उमटली. त्यांचा चेहरा खुलला आणि त्यांनी मधाळ हसू हसत माझं स्वागत केलं. आलास, चांगलं झालं बेटा. आधी हातपाय धु, थंड पाणी पी, त्या अतिशय कोमल आवाजात म्हणाले. दिवसेंदिवस शेतात काम करताना आमची जवळीक वाढू लागली. एक दिवस दुपारी उन्हाचा कडाका खूप जास्त होता. आम्ही शेतातल्या एका मोठ्या आंब्याच्या झाडाखाली आरामाचा बहाणा करत विसावलो होतो. हवा गरम होती आणि अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. माझं घामजलेलं शरीर पाहून स्वातीताईंनी स्वतः मला पाण्याची बाटली दिली. त्या माझ्या जवळ येऊन बसल्या. त्यांच्या अंगातून येणारा तो मोगऱ्याचा सुगंध या कडक उन्हातही मनाला एक वेगळाच गारवा देऊन गेला. थँक्यू सँडी, तू खूप कष्टाळू आहेस, त्या म्हणाल्या. त्यांच्या नजरेत एक वेगळीच उत्कंठा होती. त्यांनी हळूच केसावून हात फिरवत माझी एक बट कानामागे सारली. त्यांच्या बोटांच्या त्या हळूहळू स्पर्शाने माझ्या अंगावर एक अचानक शहारा आला होता. जणू अंगात, शरीरात वीज संचारली होती. त्यांनी एक दीर्घ सुस्कारा सोडला आणि त्यांच्या मनातील विचार बाहेर काढले. हे बघ सँडी, माझं हे ऐश्वर्य काय कामाचं. लग्न होऊन इतकी वर्ष झाली, पण दादासाहेब राजकारणात इतके गडप आहेत की त्यांना माझ्याशिवाय वेळच नसतो. मुलं दूर गेली. मी या वाड्यात फक्त एकटेपणा सोसते. रात्री जेव्हा बेडवर पडते तेव्हा हे शरीर थकलेलं असतं, पण मनातील तृष्णा आणि अस्वस्थता मला झोपू देत नाही. असं मला वाटतं कोणीतरी जवळ यावं, त्याच्याशी मनमोकळ्या गप्पा माराव्यात, ज्याने या शरीराला पुन्हा एकदा जागं करावं. बोलता बोलता त्यांनी चोरून हात शोधत आपला मौशार हात माझ्या खांद्यावर ठेवला. त्यांच्या प्रचंड रेशमी जवळकीतीने माझ्या हृदयाची धडधड प्रचंड वाढली. त्यांच्या डोळ्यातील ती मादकता आणि ओढ मला मदोष करत होती. मी काही बोललो नाही, पण त्यांच्याकडे पाहत राहिलो. त्यानंतरचे दिवस आमच्यासाठी एका प्रेमाच्या अनोख्या प्रवासासारखे बनत होते. सोबत काम करताना आमच्यातील नजरानजर आणि हुरहुर वाढत चालली होती.
मग एक दिवस निसर्गानेही आमच्या एकांत्याला साथ दिली. दुपारी अचानक काळघट्ट आभाळ भरून आलं होतं आणि जोरदार पाऊस सुरू झाला. शेतात काम करणारे इतर मजूर आडुशाला धावले. आम्ही दोघेही धावत शेतातल्या एका जुन्या लाकडी छताच्या शेडमध्ये गेलो. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता आणि आता मी दोघे अगदी एकटे होतो. पावसामुळे स्वातीताईंचे कपडे पूर्णपणे भिजले होते. ती भिजलेली साडी त्यांच्या लवचिक आणि मौशार शरीराला पूर्णपणे चिकटली होती. त्यांच्या पाठीवरून पाण्याची थेंब खाली घसरत होती. त्यांची ती गोरी फाट आणि भिजलेलं रूप कमालीचं मादक आणि कातील दिसत होतं. त्यांच्या भिजलेल्या रूपाची भुरळ माझ्या मनाला पडली. स्वातीताई थंडीने किंचित थरथरत होत्या. त्यांच्या हृदयाचे ठोके मला लांबूनच जाणवत होते. त्यांनी मिश्किलपणे माझ्याकडे पाहिले आणि त्या हळूच माझ्याजवळ सरकल्या. सँडी, खूप थंडी वाजते रे, त्या स्पष्ट आवाजात थरथरत त्या म्हणाल्या. त्यांच्या डोळ्यातील ती बेधुंद ओढ पाहून माझा संयम सुटून चालला होता. मी पुढे झालो आणि त्यांना हळूच आपल्या मिठीत घेतलं. माझा पिरदार हात त्यांच्या कमरेभोवती पडताच स्वातीताईंनी आपले डोळे गच्च मिटून घेतले. आमची शरीरं एकमेकांना घट्ट टेकली होती. बाहेर विजा कडाडत होत्या आणि आत आमच्या श्वासांची उब एकमेकांना सावरत होती. दोघांच्या मनातील संयमाचा बांध हळूहळू फुटत चालला होता. पावसाच्या त्या धुवांधार सरीनंतर गावात एक अद्भुत गारवा पसरला होता. संध्याकाळ झाली तशी ढगांची गर्दी कमी झाली, पण हवेतला तो ओलावा तसाच रेंगाळत होता. त्याच रात्री दादासाहेब पुन्हा एकदा कोणत्या तरी राजकीय कामासाठी शहराबाहेर गेले होते. संपूर्ण वाड्यात एक भयान शांतता पसरली होती, जी मनातील उत्कंठा आणखी वाढवत होती. रात्री 9च्या सुमारास स्वातीताईंचा मला फोन आला. त्यांचा आवाज नेहमीपेक्षा वेगळा होता, काहीसा धुंद आणि थरथरणारा वाटत होता. सँडी, वाड्यात कोणीच नाही रे, एकटं वाटते. तू रात्री जेवायला वरती ये ना. त्यांनी अगदी लागवी मिठात असलेल्या आवाजात मला साथ घातली. मी जेव्हा वाड्यात गेलो तेव्हा मुख्य दरवाजाचा उघडा होता. मी थेट वरच्या मजल्यावर त्यांच्या मोठ्या आरामदायी बेडरूमकडे निघालो. खोलीचा दरवाजा किंचित उघडा होता. आत फक्त एक मंदर लेठा दिवा लाईट लॅम्प जळत होता. त्याचा मऊ पिवळसर प्रकाश संपूर्ण खोलीत एक स्वप्नवत अनुभव तयार करत होता. बेडवर पांढरी शुभ्र मखमली चादर अंथरलेली होती आणि हवेत स्वातीताईंच्या आवडत्या मोगऱ्याचा सुगंध दरवळत होता. मी खोलीत पाऊल ठेवलं आणि माझी नजर त्यांच्यावर स्थिरावली. स्वातीताई बेडच्या एका कोपऱ्यात बसल्या होत्या. त्यांनी नेहमीसारखी जड साडी न नेसता एक अतिशय हलकी रेशमी साडी परिधान केली होती. त्यांचे केस मोकळे होते, जे त्यांच्या पाठीवर एखाद्या नागिनीसारखे रुळत होते. त्यांचा तो नखरेल आणि चंचल अंदाज पाहून माझ्या काळजाची धडधडच वाढली होती. बस बेटा, आज खूप काम केलंस ना, थकला असशील शरीर, त्या म्हणाल्या. पण त्यांच्या आवाजात यावेळेस खोडकर मस्ती आणि एक अनामिक हव्यास होता. मी त्यांच्या शेजारी जाऊन बसलो. आमच्यातलं अंतर इतकं कमी होत होतं की मला त्यांचे शब्द नाही तर त्यांचे लयबद्ध श्वास ऐकू येत होते. त्यांच्या शरीरातून निघणारी ती उष्णता मला माझ्या त्वचेवर जाणवत होती. त्यांनी हळूच चोरून हात शोधत माझा हात आपल्या हातात घेतला. माझ्या तरुण वेळदार हातांचा स्पर्श होताच त्यांच्या संपूर्ण शरीरात जणू वीजच संचारली होती. त्यांच्या हाताचा तो मौशार आणि गुळगुळीत हस्तस्पर्श माझ्या मनाचा ताबा घेत होता. सँडी, त्या अगदी हळू आवाजात माझ्या कानाजवळ येऊन कुजबुजल्या. हे चुकीचं आहे, मला माहीत आहे. तू 22 वर्षांचा तर मी 43 वर्षांची, पण तुझ्याजवळ बसल्यापासून माझ्या मनात या शरीरात एक वेगळीच आग लागली आहे. त्यांच्या या कबुलीने खोलीतील मादकता आणि उत्तेजना शिगेला पोहोचली. त्या पुढे म्हणाल्या, साहेब, वर्षानुवर्षे मला फक्त या वाड्याची शोभा म्हणून पाळत आलेच, स्त्री म्हणून नाही. आज मला या एकटेपणाच्या मनाची पोकळी भरून काढायची आहे. तू मला आज रात्री पूर्ण करशील ना? त्यांच्या डोळ्यातील ती कामुक ओढ आणि नशिल्या नजरेने मला बेभान केलं होतं. मी काहीच उत्तर न देता फक्त त्यांच्या एका हातावर माझा दुसरा हात ठेवून स्वतःकडे हळूच ओढलं. त्यांचा संयम आता पूर्णपणे सुटला होता. त्यांनी अमर्याद आवेशाने माझ्या गळ्याभोवती आपले नाजूक हात गुंडाळले आणि मला घट्ट मिठीत घेतली. त्यांच्या लवचिक आणि भरदार शरीराचा विळखा माझ्या छातीवर इतका घट्ट होता की दोघांच्या हृदयाचे ठोके एकमेकात मिसळले होते. त्यांनी आपली मान किंचित तिरपी केली. त्यांच्या गोऱ्या पाठीवर आणि मानेवर दिव्याचा तो अस्पष्ट प्रकाश पडला होता, ज्यामुळे त्यांचं सौंदर्य आणखीनच कातील दिसत होतं. मी हळूच माझी बोटं त्यांच्या पाठीवरून फिरवली. तशी त्यांच्या मुखातून एक हलकासा उच्च श्वास आणि सुस्कारा बाहेर पडला.
त्यांच्या अंगावर आनंदाचे शहारे उमटले होते. दोघांच्याही नजरा आता पूर्णपणे धुंद झाल्या होत्या. स्वातीताईंनी डोळे मिटून घेतले आणि आपला चेहरा माझ्या अगदी जवळ आणला. त्यांच्या ओठांची ती हलकी थरथर माझ्या नजरेतून सुटली नव्हती. आमचे श्वास वेगाने गरम झाले होते आणि त्या रात्रीचा तो रम्य एकांत आता एका नव्या गूढ आणि मादक वळणावर येऊन थांबला होता. त्या अंधारलेल्या खोलीत आता वेळेचं भान उरलं नव्हतं. दिवा अगदी मंद जळत होता आणि संपूर्ण खोलीत फक्त आमच्या लयबद्ध उच्छ्वासाचा वेगवान आवाज गुंजत होता. स्वातीताईंनी जेव्हा माझ्या गळ्याभोवती आपले नाजूक हात गुंडाळून मला आपल्या घट्ट मिठीत घेतलं, तेव्हा दोघांच्या मनातील संयमाचा बांध पूर्णपणे फुटला होता. त्यांच्या शरीराचा तो मौशार आणि उबदार स्पर्श माझ्या छातीला जाणवत होता, ज्यामुळे खोलीतील उष्णता आणि उत्तेजना अधिकच वाढत चालली होती. त्यांची ती नशिली नजर आणि चेहऱ्यावरची मादकता पाहून मी स्वतःला विसरून गेलो होतो. माझे पिळदार आणि हट्टाकट्टा शरीराचा विळखा जेव्हा माझ्या त्यांच्या कमरेभोवती अधिक घट्ट झाला, तेव्हा स्वातीताईंनी सुखाचा एक खोल श्वास सोडला. त्यांच्या मखमली त्वचेवरून जेव्हा माझे हात हळुवारपणे फिरू लागले, तेव्हा त्यांच्या अंगावर नक्षीकांत शहाऱ्यांची एक लाटच उसळली. सँडी, आज मला स्वतःचं कोणीतरी भान ठेवायचं नाही. त्या अत्यंत मधोश आणि काहीशा कातर आवाजात माझ्या कानाजवळ कुजबुजल्या. त्यांच्या केसांचा तो मोगऱ्याचा सुगंध आणि त्या एकांतातील जवळी मला कमालीची बेभान करत होती. मी हळूच त्यांच्या हनवटीवर उचलली. त्यांचे ते बोलके डोळे आता अर्धवट मिटले होते. आम्ही ओठांवर एक अनामिक तृष्णा स्पष्ट दिसत होती. शब्दांनी आधीच रचा घेतली होती, पण आता फक्त स्पर्शांची भाषा सुरू होती. मी माझ्या ओठांचा स्पर्श त्यांच्या थरथरणाऱ्या ओठांवर आणि गालांवर अत्यंत हळुवारपणे केला. त्या स्पर्शात एक वेगळीच अशी धुंदी होती, ज्याने स्वातीताईंना पूर्णपणे पछाडूनच टाकलं होतं. त्यांच्या दोन्ही हातांनी माझ्या पाठीवरची पकड अधिकच घट्ट केली, जणू त्यांना हा स्वप्नवत अनुभव कधी संपू द्यायचा नव्हता. दोघांच्या श्वासांची उष्णता एकमेकात अशी मिसळली होती, जणू बर्फाला आगीचा स्पर्श व्हावा आणि सर्व काही तिथंच विरघळून जावं. त्यांच्या लवचिक आणि भरदार रंगाची प्रत्येक हालचाल या रात्रीच्या अमर्याद ओढीची साक्ष देत होती. रात्र जसजशी वाढत होती तसतशी आमच्यातील जवळीक सर्व मर्यादा ओलांडत होती. स्वातीताईंनी त्यांचे डोळे गच्च मिटून घेतले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक तृप्ततेचा आणि सुखावणारा भाव उमटला होता. अनेक वर्षाचा तो कोरडेपणा आणि एकटेपणा आज या गुपित सुखाच्या वर्षातून वाहून गेला होता. त्या उबदार पांढऱ्या चादरीवर दोन शरीरं आता अशा रीतीने एकमेकात विलीन झाली होती की जिथे दोन वेगळे जीव नसून फक्त आणि फक्त भावनांचा एक बेधुंद संगम उरला होता. त्या शांत एकांत आणि रात्री स्वातीताईंच्या मनाची जुनी पोकळी पूर्णपणे भरून निघाली होती आणि हा प्रेमाचा अनोखा प्रवास एक अत्यंत तृप्त आणि निवांत वळणावर येऊन थांबला होता.